बुवादी 11 त्वरित मैदानाचा ताबा घ्या प्लीज मित्रांनो. अजूनही आपले अनेक सामने खेळवायचे आहेत. आणि बॅटिंगसाठी जय बजरंग. विराज ठाकूर आणि सुशांता. सुशांत दादा, सुशांत कुठे? लवकर आहे, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आपल्याला. जय बजरंग वर्सेस बुवादी. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मॅचला सुरुवात करायची. वेळ घेऊ नका मित्रांनो. पुढचेच आपल्याला मग वेळेचं बंधन आहे. डिसिप्लिनमध्ये राहा, क्रिकेटचं रिस्पेक्ट करा, पटकन पटकन कोऑपरेट करा सगळ्यांना प्लीज. चांगली मॅच झाली. सुशांत यांनी जबरदस्त कमबॅक केलं होतं मॅचमध्ये, चांगले लढले ते. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. अमोलदा, अमोलदा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दे. एकाने बॅटिंग आणि एकाने बॉलिंगने. प्रवीण अन्ना माइक से संपर्क करें. सुशांत माइक जवळ यायचं जरा. सुशांत, कॅमेरामॅन आपल्या टॉसच्या बॉस जवळ जरा कॅमेरा फोकस करा. श्री गजानन यांनी जबरदस्त मॅच मध्ये कमबॅक करून काय मॅच जिंकवले. विराजने एका हाती बॉलिंग बॅटिंग दोघांकडनं कॉन्ट्रीब्यूट केलं होतं आणि सुशांताने कमबॅक केलेलं आहे बॉलिंगच्या सहाय्याने. दोघंही मानकरी आहे मॅन ऑफ द मॅचचे. दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. वेल प्लेड जबरदस्त. काय विचार चालू होते दोघांच्या मनात? 2 मिनिटं जायचं नाही इकडे. सुशांता दोघांनी. सुशांता काय विचार चालू होतं का? मला असं वाटत होतं यार मॅच सोडली की काय, पण तुम्ही काय विचार करत होते? काय नाही, चांगली बॉलिंग करायची होती आणि डॉट्स काढायचे होते. म्हणजे ही दुसरी मॅच आहे तुम्ही मॅचच्या जोरावरती काढली. कालची मॅच 12 बॉल 14ची मॅच काढली. आजही काय काय खाल्लास तुम्ही? नक्की काय विचार करून आले? माझा भरोसा होता आणि विराज मला कॉन्फिडन्स. नक्की आमचं लक्ष प्रवीण अण्णाकडे होतं. त्यामध्ये विराजकडे माझं लक्ष होतं. त्याला माहिती होतं बॅटिंगमध्ये आज आपण खेळलो नाही तर सगळं काही आपल्यावरती ब्लेम होणार आहे, असं तू नक्की विचार करत होता का? असं काही नव्हतं विचार केला. माझे बॅट्समन होते पण चालले नाही. आता नेक्स्ट मॅचला ते मला भरोसा आहे ती बॅटिंग करतील. म्हणजे दोन्ही मॅच तुमच्या बॉलरने जबरदस्त, म्हणजे इव्हन तू सुद्धा बॉलिंग करत होता. मी सुशांतला बोललो जर तू 5-6ची ओव्हर टाकलीस तर आपण मॅचमध्ये येऊ, तर त्यांनी तेच केलं. 4ची ओव्हर टाकली आणि मॅचमध्ये आणला. आणि सुशांतच्या खेळीबद्दल? सुशांतने तर जबरदस्त खेळ केलेला. आम्ही जरा घाबरत होतो. आता मारेल चांगला बॉल टाकलेला, मारला नाही म्हणून आम्ही जिंकलो. नक्की सगळ्यांची हार्टबीट वाढवली होती सुशांतने. खेळ चांगला केलेला होता. थँक्यू विराज. थँक्यू सुशांत. सुशांत तुझंही मनापासून आभार. मॅच जिंकला नाही तरी हृदय जिंकलेलं आहे. जबरदस्त खेळी केलेली आहेस तू. वेल प्लेड सुशांत.
नक्कीच मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता आणि यासोबतच 2 रन पूर्ण केलेले आहेत. धाव फलक पुढे सरसावतो, येऊन पोहोचतोय 7 धावांवरती. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी संदीप याच्याकडून. हा सामना झाल्यानंतर सगळ्यांना सांगू इच्छितोय, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. सगळे संघ मालक आणि कॅप्टन यांनी लक्ष द्यायचं आहे. 1 मिनिट. ही मॅच झाल्यानंतर आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला ह्या सगळ्या ज्या शृंखलाच्या मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या रन रेट आणि पुढच्या कोण कोण क्वालिफाय करणार आहे हे सगळे डिटेल्स आपल्याला तो चार्ट बॉक्स आपल्याला दाखवायचा आहे. त्यामुळे फक्त 5 ते 10 मिनिटाचे सगळे कॅप्टन आणि संघ मालक यांनी स्टेज जवळ यायचे. चांगल्या टप्प्याचा चेंडू होता आणि या सामन्यानंतर सर्व संघ मालक आणि कॅप्टन्स, टीम कॅप्टन्सनी लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. संघ मालक आणि टीम कॅप्टन्स. चला वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु गॅप मध्ये ढकल दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार, ग्राउंडेड शॉट, येतोय चौकार. डीजे साऊंड. थँक्यू डीजे. एका बाजूने संदीप, दुसऱ्या बाजूने साहिल. अतिशय चांगली सुरुवात दोन्ही ओपनिंग बॅट्समन कडून. वळूयात पुढच्या चेंडूकडे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, या चेंडूला रिस्पेक्ट दिलाय, ढकललेला इथे लॉंग ऑफच्या दिशेने. येते फक्त 1 धाव. धाव फलक पुढे सरसावतो, येऊन थांबतोय 13 रनांवरती. पहिली ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक आलेला आहे 13 रनांवरती. डीजे म्युझिक. आपल्याला तुमच्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी असणार आहे 4 ओव्हर संपवण्यासाठी. दरम्यान पुढचा बॉलर आलेला आहे बॉलिंग मार्कवर. राम जी पधारे हैं बॉलिंग एंड पर. स्ट्राइक वर आहे साहिल, बॉलिंग मार्कवर आहे राम. एका ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 13 रन. पाहूयात या ओव्हर मध्ये राम आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतायत. आतापर्यंत चांगली ओव्हर. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, ग्राउंडेड फटका मारलेला डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल या चेंडूवरती. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस होताना दिसत आहेत. नक्कीच मोठे फटके मारण्याचा इथे प्रयत्न असेल संदीप आणि साहिल या दोन्ही बॅट्समनचा. वळूयात पुढच्या चेंडूकडे. बॉलिंग मार्कवर आहे राम टू संदीप. फुल टॉस चेंडू, खाली बसून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय थेट फिल्डरच्या हातात. मित्रांनो, पट्टीचं हे सुंदर एवढं मोठं भलं मोठं आपल्याला लाभलेलं, आपल्याला शोभलेलं आपलं ग्राउंड आहे. इथे बरेच लोक खेळायला येते, बरेच लोक इथे रोजची प्रॅक्टिस असते, मॅचेस घडवलेल्या जातात.
त्यामध्ये आपल्या इथल्या जवळच्या लोकांसाठी ह्या टुर्नामेंट अशा ऑर्गनाईज होत असतात. त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा असतो आपले राजेश गवते सर. यांनी नेहमीच खेळाला प्राधान्य दिलेलं आहे. ते कधीही न सांगता आपण त्यांच्याकडे गेलं तर ते नेहमी आम्हाला मदत करतात. थँक्यू राजेश गवते सर. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. दुसरी ओव्हर आहे प्रगतीपथावर. धावसंख्या पुढे सरसावली आहे 15 रनावरती. अजूनही या ओव्हर मधले 3 चेंडू शेष. आतापर्यंत राम यांच्याकडून चांगली कामगिरी. फक्त 2 रन दिले आहेत आतापर्यंत 3 बॉल्स मध्ये आणि 1 विकेट प्राप्त झाली आहे त्यांना. नवीन बॅट्समन आलेला आहे, त्याचं नाव विकास. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा मिसफील्ड झालेली इथे दिसते आपल्याला. चांगलं कव्हर केलंय. 2 रन धावून पूर्ण केलेले आहेत. धाव फलक पुढे सरसावतोय 17 रनांवरती. 17 का आंकड़ा ये है, 17 पे होता है खतरा. देखते हैं ये खतरा किसके लिए है, बॉलिंग के लिए या बैटिंग टीम के लिए. अगली गेंद राम की. और इसी के साथ बहुत ही बेहतरीन शॉट. वापिस एक बार कैच आउट. डीजे साउंड. पुढचा बॅट्समन येतोय स्ट्राइक वरती, तो म्हणजे दिनेश. भू आदी 11 संघाचे हे मातब्बर खेळाडू. आतापर्यंत धाव फलक फक्त 17 वरती आणि 17 पे खतरा. 1 विकेट गिर चुका है यहाँ पे. 1 विकेट गेलेली आहे. पुढे आलेला आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन. बॉलिंग मार्कवर आहे राम. चला जय बजरंग संघ, लवकरात लवकर आपल्याला ओव्हर संपवायचे आहेत, जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा सुरुवात होते सामन्याला. पुढचा हा चेंडू रामचा. शॉर्ट पिच गे टप्पाचा हा चेंडू होता आणि पुन्हा एकदा थेट जातो. काय सुंदर स्ट्रॅटेजी होती. अगदी आखून ठेवलं होतं आपल्या फिल्डर्सला. जिथे फिल्डर्स तिथेच बॉल जातोय थेट फिल्डरच्या हातात. एकदम अचूक आणि भेदक असा बॉलिंगचा मारा आपल्याला पाहायला मिळाला राम याच्याकडून. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन दिलेले आहेत आणि 3 विकेट्स पटकावलेले आहेत राम यांनी. अतिशय उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन. पुढचा खेळाडू तिसरी ओव्हर, महत्वाची ओव्हर घेऊन येत आहे अनिरुद्ध. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी खराब सुरुवात होती, 13 रनाची थोडी महागडी ओव्हर होती, पण त्यानंतर राम यांनी चांगलं कव्हर केलंय. फक्त आणि फक्त 4 रन दिलेत आणि 3 विकेट पटकावल्यात आपल्या संघासाठी. यानंतर पुढची ओव्हर घेऊन येत आहे अनिरुद्ध. आता मात्र भू आदी 11 या संघाला नक्कीच मोठे फटके मारण्याची गरज आहे. स्कोर बोर्ड आता पोहोचलेला आहे 17 रनावरती.
17 रनावरती खतरा आणि 2 विकेट गेलेल्या आहेत लागोपाठ. वळूयात पुढच्या चेंडूकडे. यावेळेस मात्र रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न, कॅचचा चान्स नक्कीच बनतोय परंतु बॉल जाऊन पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि फक्त 1 धाव मिळेल या चेंडूवरती. चलो 17 का खतरा तो मिट गया. 18 रन आ चुके हैं बोर्ड पर. पहली गेंद थी ये, काफी सूझबूझ भरा शॉट, रिवर्स हिट, स्ट्राइक रोटेट जरूर किया. देखेंगे अगली गेंद. और इस बार लोअर फुल टॉस को खेल दिया है, गैप में ढकेल दिया है, लेकिन बहुत ही बेहतरीन क्षेत्र रक्षण, फील्डिंग, थोड़ी सी मिसफील्ड, ओवर थ्रो और इस ओवर थ्रो का फायदा उठाते हुए भाग के 2 रन पूरे किए. काफी बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन डीप बाउंड्री रीजन में, लेग साइड में. अगली गेंद अनिरुद्ध की. इस बार वापस एक बार खेल दिया है, गेंद जाती हुई यहाँ पे फील्डर के हाथ में. वापस एक बार ओवर थ्रो का यहाँ पे रन, एक्स्ट्राज में ये रन आते हुए स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है, पहुंच चुका है 22 पे 22 रनों पर. अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष. और इसी के साथ और एक रन चुरा लिया है. काफी अच्छा मैच अवेयरनेस, अलर्टनेस हमें देखने मिला. अंपायर का इशारा यहाँ पे आते हुए बैट लगा है, बैट से आता हुआ ये रन. आखिरी 2 गेंदें अनिरुद्ध की. काफी अच्छा हाई आर्म एक्शन है, लेफ्ट आर्म एक्शन ये, और इसी के साथ और एक विकेट का पतन. थैंक यू डीजे. आखिरी गेंद अनिरुद्ध की. इस बार स्टेप आउट करके मारने का प्रयास जरूर था, लेकिन बैट्समैन कंप्लीटली बीटन बाय दिस बॉल. ओवर की समाप्ति, 3 ओवर बाद स्कोर हो चुका है 23 रन्स. अब तक 18 गेंदों में सिर्फ और सिर्फ 23 रन स्कोर किए हैं भू आदि 11 इस टीम ने. इसके बाद होगा ये आखिरी ओवर, चौथा ओवर. दोनों टीमों के लिए ये ओवर महत्वपूर्ण होगा, क्योंकि इस ओवर में शायद हमें 2 या 3 बड़े हिट देखने मिल सकते हैं. टारगेट काफी छोटा सेट किया है अभी तक, 23 रन. ओवर टू यू पवन. संपर्क साधा, आपल्याला टॉस करायचा आहे. श्री गजानन आणि आदित्य 11. सैमी आए हैं अभी गेंदबाजी मार्ग पर. सैमी की ओवर. चलिए जय बजरंग, जल्द से जल्द ओवर को शुरुआत कीजिए, बहुत समय जाया हो रहा है आपकी तरफ से. जल्दी से ओवर स्टार्ट कीजिए. आखिरी ओवर सैमी की. और बहुत ही बेहतरीन गेंद, ये टप्पा गिरने के बाद ये गेंद ने उछाल लिया. बहुत ही बेहतरीन टप्पे की ये गेंद थी सैमी की.
इस बार उठा के खेलने का प्रयास जरूर हुआ है, फील्डर आता हुआ यहाँ गेंद के नीचे और इसी के साथ और एक विकेट का पतन। अगला बल्लेबाज क्रीज पर कृष्णा, सामने है सैमी। कृष्णा वर्सेस सैमी का ये मुकाबला, देखेंगे अगली गेंद और इस बार कैच का मौका जरूर बनेगा। देखेगा कौन पकड़ेगा ये कैच, किसी ने नहीं पकड़ा, ये कैच ड्रॉप हो चुका है। जरूर सैमी चाहते थे कि अपनी गेंदबाजी पर ये कैच पकड़ा जाए, लेकिन ये कैच ड्रॉप होते हुए स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है, आके पहुंचा है 25 रनों पे। काम 25 है भाई, 25 रन जोड़ दिए हैं और बड़े हिट लगाने का प्रयास होगा यहाँ पे। अगली गेंद इस बार लोअर फुल टॉस, लेकिन बहुत ही बेहतरीन कवर किया है इस बार जैक ने। सिर्फ और सिर्फ 1 रन मिलेगा। आदित्य एलन आणि श्री गजानन दोन्ही संघाचे शेवटचा चेंडू, आखिर की ये गेंद, क्या इस गेंद पर कैच बनेगा और काफी आसान सा ये कैच और एक विकेट का इस इनिंग की आखिरी गेंद। अभी तक काफी इकोनॉमिकल ओवर साझा किया है सैमी ने, सिर्फ और सिर्फ 3 रन खर्च किए हैं और उसके साथ साथ 2 विकेट भी ले लिए हैं अपने टीम के लिए। आखिर की ये गेंद और क्या खूबसूरत थी ये गेंद, डॉट डिलीवरी। ओवर की समाप्ति, उसी के साथ साथ आदित्य इनिंग्स एलन की आणि भी श्रीमान समाप्ति। श्री गजानन स्कोर बोर्ड पर आ श्री चुके गजानन आणि हैं आदित्य एलन दोन्ही संघाचे कॅप्टन माईकशी संपर्क साधा। तो येत आपण टॉस करणार आहोत। 26 रन, यानी कि टारगेट होगा सिर्फ और सिर्फ 27 रनों का। 27 रन टू विन फॉर जय बजरंग। ओवर टू यू पवन। श्री गजानन आणि आदित्य 11 संघ टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे। श्री गजानन आणि आदित्य 11 तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असणार आहे। दोन्ही टीमला मी विनंती करतोय, आदित्य एलन आणि श्री गजानन लवकरात लवकर आपण यायचंय। टॉस का बॉस या मंचाजवळ, शेवटचा कॉल असेल, नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल दोन्ही संघांना, ओव्हर्स कमी करण्यात येतील। लवकरात लवकर टॉस साठी यायचंय आदित्य 11 आणि गजानन दोन्ही संघ। जानेवारीचा हा महिना आहे, 12 वाजलेले आहेत, सूर्य अगदी डोक्यावरती आहे। सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्व प्रेक्षकांना देखील नम्र विनंती असेल, कृपया मध्ये मध्ये थोडं पाणी पित राहावं। थँक्यू सो मच कपिल। सर्व खेळाडूंनी आपापली काळजी घ्यावी। आपण स्थानपन्न व्हा आणि आमच्या अमलदाता तुम्हाला बोलवता येतं। आणि आता टॉस केला जाईल, आदित्य एलन त्यांच्या समोर पाहिलं तर श्री गजानन। आता सामना होईल, तर आता टॉस आपण करतोय। अजय यादव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। समोर पाहिलं तर आदित्य एलन आणि श्री गजानन। प्रवीण अण्णा या, आधी टॉस करून घेऊया आपण। टॉस केला जातोय, श्री गजानन त्यांच्या समोर पाहिलं तर आदित्य एलन संघ आणि अजय यादव यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय।
आणि टॉस जिंकलाय तो प्रवीण अण्णा. निर्णय कांचे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आदित्य एलेना संघाकडे. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. हॅलो चेक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो, जास्त वेळ घालू नका आणि पुढचे बॅट्समॅन पाठवून घ्यायचे लोक. चालेल ना मित्रांनो? आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की आमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. आम्हाला माहिती असतं, पण रविवारचा दिवस आहे, आपली दिघा प्रीमियर लीग ही वर्षातून एकदाच होते, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समॅन थोडंसं त्वरा करा लवकर. आपल्याला याच्यानंतर 10 मिनटं आपल्याला रन रेट चार्ट बॉक्स आपल्याला सगळ्या कॅप्टन्सला दाखवायचा आहे. काय मॅच झाली मित्रांनो, जबरदस्त. 4 ओव्हरमध्ये फक्त 27 धावा बोर्डवरती लागलेल्या आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी विजय आणि जॅक येत आहेत. चला मॅच सामना लवकर संपवायचा आहे. नक्कीच बघूया किती ओव्हरमध्ये मॅच संपवत आहेत. दोघंही खेळाडू चांगले खेळाडू आहे, मोठे हिट मारण्यात माहीर आहे, चातुर्य आहे, रिव्हर्स स्वीप, ग्राउंड शॉट, सिंगल, डबल आणि बाउंड्रीज ते चांगले खेळतात. नक्कीच बघूया काय होतंय सामन्यात. चला बॅट्समॅन सज्ज, बॉलर सज्ज, अंपायर सज्ज, आम्ही रसिकही सज्ज झालेलो आहे तुमचा खेळ बघण्यासाठी. कृष्णा पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. कृष्णा विजय आहे स्ट्राईकवरती. 27 धावा, 24 बॉल 27 धावांचं लक्ष्य कसं करतायत पूर्ण बघूया. जसं मी म्हटलं होतं, पहिलाच रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला आहे, पण बॅटची आणि बॉलची काही तोकझोक झालेली नाही आणि तरी एकच धाव आलेली आहे 22च्या स्वरूपात. बॅट हिलची कडा घेतलेली आहे, ठीक आहे, एक धाव आलेली आहे. 23 बॉल 26 धावा. कृष्णा जॅक आलेले आहे इनफॉर्म. सध्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या बेस्ट बॅट्समॅनचे बरेचसे पारितोषिक घेतलेले आहे. काय बॉल टाकलाय कृष्णाने, समोरून बॉल रेस झालेला आहे आणि निर्धाव. नक्कीच बॉलरला काहीतरी चमत्कार करायला लागणार. चमत्कारला आमचा नमस्कार असतो नेहमीच. फुल टॉस बॉल टाकलेला आहे, गॅप मध्ये मारलेला आहे आणि एक धाव ती समाधान. बॉलरला असं काहीतरी करायला लागणार आहे. स्कोअर कमी झालेला आहे तरी त्यांना शांतीमध्ये क्रांती नक्कीच करायचा तो विचार करायला लागणार आहे. तसं आमचे ऑडियन्समधून आम्हाला एक बोलावणं आलेलं आहे. जर ह्या मॅचमध्ये जर झेल घेतला, ह्या मॅचमध्ये कॅमेरामॅनच्या बाजूला आमचे प्रेक्षक बसलेले आहे सुरेश दादा, त्यांनी जर झेल घेतला तर पाचंगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागू होणार आहे. पुन्हा एकदा मारलेला शॉट आणि काय ट्राय केला होता, जबरदस्त ट्राय केला आणि तरी विकास यांनी स्वतःला झोकून दिलंय मॅच मध्ये. त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही अजून हारलो नाही. कृष्णा ही जबरदस्त मॅच सोडायला तयार नाही. लो फुल टॉस ब्लॉक होल मध्ये टाकलेला आणि निर्धाव. पुन्हा एकदा एक ओव्हर, अजून एक ओव्हर आणि मॅच मध्ये कमबॅक होणार आहे. वाटतं लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी फसल्या जातात का, कारण त्या लाईटली घेतल्या जातात.
रिवर्स मारला, गॅप मध्ये गेला आणि हा गेला 4 धावांसाठी. तुम्ही एक अजूनही मॅच मध्ये आहेत दोन्ही संघ. काल आपण बघितलं 12 बॉल 14 ची मॅच सुशांत आणि ऋषिकेश यांनी कशी खेचून आणलेली आहे. अजूनही विकासला ही माहिती आहे मॅच कशी चढवायची. 2 विकेट आणि मॅच मध्ये कमबॅक. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 5 फिल्डर बाहेर. खाली बसून पाणी प्यायचं आहे सगळ्यांनी. स्वतःची काळजी घ्यायची आहे. सगळ्या खेळाडूंनी, एम्पायर, तुम्हालाही सांगतोय सगळ्या प्रेक्षकांनी सावलीमध्ये बसा, क्रिकेटचा आनंद घ्या आणि स्वतःची ही काळजी घ्या. विजय आणि जॅक मंद गतीने का होईना स्कोअर वाढत चालले आहे बोर्डवरती. विकेट थांबून ठेवतायत पण समोर जो बॉलर आलेला आहे त्यालाही माहिती आहे हे चक्र कसं मोडायचं. विकास लेग स्पिन, ऑफ स्पिन, पेस, स्लो बॉल, जबरदस्त व्हेरिएशन करतात. चला सेल सेट झालेली आहे. बॉलर पटकन चेंडू टाकायचा आहे तुम्ही. 18 बॉल 19 धावा. विजय झालेले सज्ज, विकास झाले सज्ज. चेंडू घेऊन येत आहेत विकास. आपटलेला बॉल काही समजलं नाही. कीपरकडनं सुटला. माग जबरदस्त ऑफ केलेला आहे मंगेश यांनी. 2 धावा. काय बॉल टाकला होता. बॅट्समॅनला काही समजलेला नाही आहे. मी पहिलंच म्हटलं होतं ही ओव्हर खेळण्यास थोडंसं मुश्किल होणार आहे. मंगेश यांनी हात वरती करायचा आहे. चांगला स्टॉप केलेला आहे त्यांनी आपल्या संघासाठी. 22च्या स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत. लेग स्पिन वर चढला. खाली कोण. रोहित घेतोय का जातोय. 6 धावा. चांगला एफर्ट. तो काही वळला नाही नवीन बॉल असल्यामुळे. पुन्हा समोर टाकला. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मिस हिट झालेला आहे आणि रनआउट घेतायत का नाही. चांगला थ्रो केला होता. आपल्याकडे धावा कमी आहे. धावा आपल्याला वाचवायच्या आहे कोणत्याही परिस्थितीत. लो फुल टॉस गॅप मध्ये मारलेला आहे आणि कॅच आउट. जवळजवळ 3 झेल घेतले त्यांनी या मॅच मध्ये. बॉलरचा कॉन्फिडन्स जेव्हाच वाढतं जेव्हा फिल्डर त्यांना कॅचेस मध्ये राऊंड थांबवण्यामध्ये त्यांना मदत करत असतात. विकासने कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत 7, 8, 9, 10 ना 9 धावा.
16 धावा झालेल्या आहेत, अजूनही 11 धावांची गरज. 13 बॉल 11 धावा. हा बसून मारण्याचा फेवरेट शॉट आहे गणेश यांचा, पण बॅटची कडा घेतलेली नाही. डॉट बॉल. चांगलं कमबॅक करतायत. अजूनही 13 बॉलात 11 धावांची गरज. आपटलेला बॉल अंगावरून गेलेला आणि डॉट बॉल. मी पहिलंच म्हटलं होतं की नाही, विकास ही मॅच सोडणार नाही. ओव्हर झालेली. अजूनही 12 बॉलात 11 धावांची गरज. अजून एक ओव्हर. मी आता पुन्हा एकदा सांगतो, सगळे कर्णधार आणि संघमालक जे आहे, ह्या मॅच नंतर आपल्या स्टेज जवळ यायचं आहे. तिथे आपल्याला रन रेटचा चार्ट सगळ्यांना दाखवायचा आहे आणि पुढच्या मॅचेस खेळायचे आहेत. जरा स्पीडअप करा मित्रांनो. 12 बॉल 11ची मॅच आहे. 12 बॉल 11ची मॅच आहे. पुढे आपल्याला एक 10 मिनिटाचा आपल्याला विलंब घ्यायचा आहे. थोडं फास्ट करा मित्रांनो प्लीज. वारंवार आपल्याला सूचना सांगायला नाही लागल्या पाहिजे. एम्पायरही तुम्हाला वारंवार सूचना सांगतायत. 12 बॉल 11. पुढचं षटक घेऊन येतंय. तिसरं षटक घेऊन येत आहेत राजलाही इथे काहीतरी जादू करायला लागणार आहे. 12 बॉल 11. 12 बॉल 11. मॅच मध्ये शांतीमध्ये क्रांती करतायत का बघूया. कुठे महादेव एंटरप्राइजेसचे दीपक मलेशिया, कुठे तुमचं स्वागत आहे. सकाळपासून सगळे तुमची वेळ आतुरतेने वाट बघतायत. दीपक मलेशिया खूप सायलेंट माणूस आहे. कालच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सगळ्या प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं ज्यांनी कॅचेस पकडले त्यांना ते कॅश प्राइज देत होते. रिव्हर्सचा फटका काय गेलाय हवेबरोबर. अजून चांगला बाहेर षटकार. जबरदस्त कॅच घेतलेली आहे. 6 ज्याची आपण वाट बघत होतो ती वेळ आलेली आहे. सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं आहे. रसिकांनी, प्रेक्षकांनी, बाकीच्या खेळाडूंनी. DPLचे खेळाडू सोडून एका हाताने जर चेंडू कॅच पकडली तुम्ही तर 200 रुपये. दोन्ही हातांनी जर कॅच पकडली तर 100 रुपये. सुवर्ण संधी महादेव एंटरप्राइजेस. काय फटका आणि ते मॅच संपलेली आहे. अभिनंदन.